नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन सिलेबसनुसार इयत्ता 6वी चा युनिट 1 पूर्ण क्वेश्चन आन्सर टाकलेले आहेत आणि आज आपण युनिट 2 यातील जी पहिली कविता आहे द ब्रदर याचे आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. वॉर्म अप. ए. डू ॲज डायरेक्टेड. तर फॅमिली आणि इथं मदर दिलेले, म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण असते? मदर, फादर, ब्रदर आणि सिस्टर. तसे तर फॅमिलीमध्ये भरपूर जण असतात, पण या ठिकाणी आपल्याला 4च कॉलम दिले होते. ओके. फ्रेंड. तर फ्रेंडच्या बाबतीत दिले की क्लेवर. त्याच्यानंतर काय येईल बरं? काइंड, हेल्पफुल. त्याच्यानंतर येईल हॉनेस्ट. असणारे गुण आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते. ओके. त्यानंतर पहा, यूज द वर्ड्स गिवन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्स. स्माइल. इथं आपल्याला वाक्य तयार करायचंय. माय फादर हॅज अ स्वीट स्माइल. माय फादर हॅज अ स्वीट स्माइल. त्यानंतर ब्रदर. माय ब्रदर हेल्प्स मी इन माय स्टडीज. माय ब्रदर हेल्प्स मी इन माय स्टडी. ओके. त्यानंतर रिव्हर. तर रिव्हरचं वाक्य आपण तयार करूया की द रिव्हर फ्लोज थ्रू आवर विलेज. द रिव्हर फ्लो THROUGH थ्रो आवर विलेज. ओके. द रिव्हर फ्लोज थ्रू आवर विलेज. त्यानंतर सी. द सी इज व्हेरी वास्ट. द सी is very vast. Okay. Discuss and write the answer of the following questions. Which line do you like the most from the poem? Why? पहा, या ठिकाणी पुरेशी जागा नाहीये म्हणून मी व्हाईट पेजवर याचं उत्तर लिहिते. ओके. तर यू माय ब्रदर, माय मून अँड सन. कोणतं वाक्य? यू माय ब्रदर, माय मून अँड सन. बिकॉज, कारण लिहायचं आता इथं. बिकॉज it shows love and affection for the brother. It shows love and affection for the
ब्रदर. ओके. त्यानंतर पहा, which qualities of a brother are described in the poem? तर याचं उत्तर असेल लविंग, त्याच्यानंतर केअरिंग, CARING, केअरिंग, त्याच्यानंतर चीरफुल, CHEERFUL, चीरफुल, त्यानंतर हेल्पफुल, HELPFUL, हेल्पफुल, अँड प्रोटेक्टिव्ह, ओके. त्यानंतर complete the following lines. When days are dark and nights are long and nights are long. त्यानंतर या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे. We walk as one through storm and sun. Through storm and sun. Okay. Together strong, we walk as one. We walk as one. त्यानंतर in every tear and every smile. EVERYSMILE. F. Identify the rhyming words in the poem and write them. या ठिकाणी स्माइल दिलेले आहे. स्माइलचं काही वाईल, WHILE. त्यानंतर गेन पेन, GAIN, गेन पेन. वन सन, ONE, SUN, सन. त्यानंतर डीप कीप, डीप KEEP, डीप कीप. Read the poem and complete the following. The name of the poem is The Brother. कवितेचं नाव काय? The Brother. त्यानंतर the poet of the poem is अमनजीत सिंग. कोण आहेत पोएट? अमनजीत सिंग. Okay. The poem is about a loving brother. A loving brother. The figure of speech used in the poem is smile. The message of the poem is love, care and support between brother and sister. Love, care and support. Support between brother and sister. And sister. Okay. Tell your friend what will your brother do. If I get first rank in the class, तर
My brother will congratulate me. My brother will congratulate me. या ठिकाणी me. My brother will congratulate me. If I fall while playing, my brother will help me and take care of me. My brother will help me and take care of me. Okay. Underline the group of words which indicate smile. She is as brave as a lion. या ठिकाणी brave as a lion. He runs like the wind. The moon is like a silver ball. पहा त्याच्यानंतर जे find and write the example of smile from the poem. तर याचे उदाहरण लिहिता येतील आपल्याला. She is as brave as a lion. She is as brave as lion. त्याच्यानंतर the moon is like a silver ball. The moon is like a silver ball. Okay. K. Find and write the example of metaphor from the poem. तर he is a lion. He is a lion. या ठिकाणी लिहिते मी खाली. She is a shining star. She is a shining star. ओके. त्यानंतर आपल्याला लिहिता येते पहा. टाइम इज मनी. टाइम इज मनी. MONEY. मनी. ओके. त्यानंतर माय क्लासरूम वॉज अ झू. माय क्लासरूम वॉज अ झू. ओके. या ठिकाणीच मी हे वाक्य लिहून घेतलेले आहे. तुम्ही एकाखाली एक व्यवस्थित असे लिहून घ्यायचे आहेत. क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. तर या ठिकाणी जागा पुरेशी नाहीये म्हणून व्हाईट पेजचा मी वापर करत आहे. ओके. सुरुवातीला लिहायचंय हॅपी बर्थडे डिअर ब्रदर. हॅपी बर्थडे डिअर ब्रदर. BROTHER. Happy birthday, dear brother. May your life be filled with happiness. May your life be filled. FILLED. Filled with happiness. Success and good health. Success and good
health. HEALTH. Success and good health. Wishing you a wonderful year ahead. Wishing you a wonderful year ahead. Happy birthday. Happy birthday. Okay. Write down the qualities of your brother in the petals. या ठिकाणी क्वालिटीज लिहायच्या आहेत, पण इथं जागा काही पुरेशी नाहीये म्हणून मी साईडला क्वालिटीज लिहिते. ओके. पहिले इन लव्हिंग, त्याच्यानंतर केअरिंग, त्याच्यानंतर हेल्पफुल, त्याच्यानंतर येईल काइंड, ऑनेस्ट. ओके. त्याच्यानंतर येईल चीरफुल, त्याच्यानंतर येईल इंटेलिजंट आणि फ्रेंडली. इथं लिहिते मी इंटेलिजंट आणि फ्रेंडली. ओके. त्यानंतर राईट अँड इज ऑन माय ब्रदर युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. तर पॉइंट्स वाचून घेते. इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर, हाऊ ही केअर फॉर यू, हाऊ ही सपोर्ट यू, हाऊ यू एन्जॉय युअर टाइम टुगेदर. तर इज आपण तयार करूया. माय ब्रदर इज व्हेरी काइंड. My brother is very kind. VERYKIND. My brother is very kind and helpful. He loves me and cares for me. He loves me and care for me. तो काय करतो? माझ्यावर प्रेम करतो आणि माझी काळजी घेतो. He helps me in my studies. He helps me in my studies. And plays with me. Okay. He always support me in difficult times. He always support me in difficult difficult time. Okay. त्यानंतर he is honest and hardworking. He is honest, HONEST, and hardworking, HARDWORKING. त्यानंतर I love my brother very much. I love my brother very much.
and I am proud of you. I am proud of my brother. My brother. ओके, अशा प्रमाणे इयत्ता 6वी नवीन सिलेबस नुसार 2.1 यातील जी काही पहिली कविता होती द ब्रदर ही आपण पाहिलेली आहे आणि त्याचे क्वेश्चन आन्सर सोडून दिलेले आहे. ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.